164 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी सादर केलेला अर्थसंकल्प ते 2025 असा मोठा इतिहास भारताच्या अर्थसंकल्पाला आहे. भारताच्या अर्थसंकल्पामध्ये यापूर्वी रेल्वेसाठी वेगळं बजेट आणि सामान्य अर्थसंकल्प अशा दोन पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला जायचा. जाणून घेऊयात अर्थसंकल्पासंदर्भातल्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. यापूर्वी संसदेत दोन अर्थसंकल्प सादर केले जात होते. एक रेल्वे अर्थसंकल्प आणि दुसरा सामान्य अर्थसंकल्प. 21 सप्टेंबर 2016 रोजी भारत सरकारनं रेल्वे अर्थसंकल्पाचं साधारण अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्यास मान्यता दिली. 1 फेब्रुवारी 2017 रोजी देशाचा पहिला संयुक्त अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची प्रथा 1924 मध्ये सुरू झाली. ॲकवर्थ समितीच्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. याआधी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी 1997-98 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा स्वप्नवत अर्थसंकल्प मानला जातो. या अर्थसंकल्पात वैयक्तिक कर आणि कॉर्पोरेट कर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आम्हाला सांगा. सगळ्या सोशल मीडिया साईटवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका.